भगवंती नाही, हरी उच्चारणी पाहि मोक्ष सदा। नारायण हरी उच्चारनामाचा, तिथी कडिकाडाचा रीघ नाही। तेथील प्रमाण नेनवे वेदास, ते जीव जंतुसी केविकडे। ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। विभुंबेनुनादं चरंतं दुरंतं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जोडोनिया कर ठेवितो माथा। परिसावी विनंती माझे पंढरीनाथा, असो नसो भाव आलो तुझे या ठाया। कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं। विधीन्द्रादि देवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। जिहि आणिले हरिहर ब्रह्मदेवा, स्वरूपी मेळविली योगिया चांगदेवा। तिही केली ऐसे अवतार लीला, नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। वंदे देवो मापतिं सुरगुरुं, वंदे जगत कारणं। वंदे पन्नगभूषणं मृगधरं, वंदे पशूनां पतिं। वंदे सूर्यशशाङ्कवहनिनयनं, वंदे मुकुन्दप्रियं। वंदे भक्तजनाश्रयं च वरदं, वंदे शिवं शङ्करं। करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तं। वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। धन्य धन्य निवृत्ती देवा,
आपल्याकडे जे म्हणत नसता का कीर्तना म्हणतात. तुम्ही एवढे शांततेने येऊन बसले जसे काही दारावर आलोत आपण. 13व्याचं कीर्तन वेगळं असते आणि पुण्यस्मरणाचं वेगळं असतं. याला दारावरचं कीर्तन म्हणत नाही. आणि शास्त्रानं 2 प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या. त्या प्रक्रियाही सांगून देण्याच्या आधी 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या सांगतो. मला कीर्तनामध्ये हसवता येत नाही, रडवता तर बिलकुल येत नाही, पण एक अंडरलाईन करण्यासारखं वाक्य आहे, तुमचं कल्याण होईल एवढं मात्र एका तासामध्ये सांगण्याचा 100% प्रयत्न करेन. 2 प्रक्रिया शास्त्रकारांनी अत्यंत महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली प्रक्रिया अशी आहे, देवादिकांनाही दुर्लभ असणारं मानवी शरीर ज्यावेळेस माणसाला प्राप्त होत असतं, या शरीराचा आधार घेऊन हा जीव ज्यावेळेस समाजामध्ये वावरत असतो, चांगले वाईट कर्म करतो, कधी ना कधी इथली यात्रा संपवावं लागते, म्हणजे आपल्या भाषेमध्ये माणसाला मरावं लागतं. पण हा जीव गेल्यानंतर जाण्याच्या आधी आणि समाजामध्ये जे जे उत्तम कर्म करून ठेवलेले आहेत ना, त्या कर्माचं स्मरण झाल्यानंतर तो गेल्यानंतर 10 दिवसाच्या आधी त्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा जीव त्याला भेटण्याकरता ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी जाण्याच्या प्रक्रियेला आमच्याकडे दारावर जाण्याची प्रक्रिया असे म्हणतात, 10 दिवसाच्या आत. आणि दुसरी प्रक्रिया अशी आहे, देवादिकांनाही दुर्लभ असणारं मानवी शरीर माणसाला प्राप्त झालंय, जन्म मिळालाय, मात्र मृत्यूला स्पर्श करण्याच्या आधी जर जिवंतपणी मुक्ती किंवा मोक्षाचा अनुभव घ्यायचा असेल किंवा ती प्राप्ती करायची असेल, तर त्याकरता ज्या ठिकाणी जावं लागतं त्या ठिकाणी जाण्याच्या प्रक्रियेला द्वारावर जाण्याची प्रक्रिया असे म्हणतात. पहिली प्रक्रिया दारावर जाण्याची, दुसरी प्रक्रिया द्वारावर जाण्याची. पहिल्या प्रक्रियेमध्ये कोणाला तरी मरावं लागतं, द्वारावर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये मरण्याची गरज नाही. पहिल्या प्रक्रियेमध्ये दारावर जाणाऱ्याला काही भेटत नाही, परंतु दुसऱ्या प्रक्रियेमध्ये द्वारावर जो जातो ना त्याला 4 मुक्त्या प्राप्त होत असतात. देवाची द्वारी उभा अक्षर माझं बोलणं कळतं ना, माझी भाषा बुलढाणा जिल्ह्यातली कळते ना अगदी. पहिली प्रक्रिया दारावर जाण्याची, दुसरी प्रक्रिया द्वारावर जाण्याची. दारावर जाण्याच्या प्रक्रियेला कोणाला तरी मरावं लागतं, त्यावेळेस कोणीतरी दारावर भेटण्याकरता येतं. द्वारावर जाण्याकरता मरण्याची गरज नाही. दारावरच्या प्रक्रियेमध्ये जो भेटायला जातो त्याच्या पदरात काहीच पडत नाही, पण द्वारावर जो जात असतो त्याला तेने मुक्तिचारी साधिल्या. मग माझा साधा सोपा सरळ प्रश्न आहे तुम्हाला, सध्या आपण दारावर आहोत का द्वारावर? साहजिक आहे, जिथं टाळ असतो, जिथं विणा असतो, जिथं पखवाज वाजत असतो तो दरबार भगवंताचा असतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे देव असे उभा, पांडुरंग असे उभा. आपापल्या पाठांतराप्रमाणे प्रमाण म्हणा, ऐका नाही. मग जिथं देव आहे हा परमात्म्याचा जर दरबार असेल तर मला परत प्रश्न विचारायची इच्छा आहे तुम्हाला, आपण सध्या दारावर आहोत का द्वारावर आहोत? मी जाऊ का घरी वापस? नाही, म्हणजे एकतर आजची परिस्थिती सलाईन घेण्यासारखी आहे डायरेक्ट, ते तुम्हाला चेहऱ्याहून लक्षातच येत असेल, पण तरी आदरणीय योगेश बाबांच्या नियोजनामध्ये न येऊन चालणार नाही. आपण द्वारावर आहोत. माऊली ज्ञानोबांनी द्वार सुरुवातीला एकदाच सांगितलं की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी. 4 मुक्त्या सहज उभं राहिलं तरी प्राप्त होतात. फार क्लिष्टता नाही, कठीणता नाही.
मात्र ह्या 4 मुक्त्या सहजही प्राप्त होत नाही. या करता प्रमाण एकदाच रचलं, पण काय करावं हे मात्र हरिपाठ संपेपर्यंत एकच ध्रुवचरण कायम ठेवलं, हरिमुखे म्हणा. मग मला मुद्दा इथं आणायचा होता. फक्त द्वारावर गेल्यानंतर दारापेक्षा काहीतरी वेगळं बेनिफिट आहेत. 4 मुक्ती किंवा मोक्ष जिवंतपणे माणसाला अनुभवता येतात, पण त्याकरता मुखानं हरिमुखे म्हणावं लागतं. आता हे हरिमुखे म्हणण्याची सुद्धा पद्धत वेगळी आहे. हे हरिमुखे म्हणा कथेत गायचं म्हटलं की ट्रू कॉपी करावं लागते, म्हणजे कथाकार जसं म्हणतील तसं माग म्हणावं लागतं. हे हरिमुखे म्हणा हरिपाठात गायचं म्हटलं की कोणीतरी एक प्रमुख वक्ता या ठिकाणी पुढं पूर्वार्ध म्हणायचा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. बाकीच्यांनी आता कॉपी न करता त्याचा उत्तरार्ध म्हणावा, पुण्याची गणना कोण करी. हे हरिमुखे म्हणा कीर्तनात म्हणायचं म्हटलं की जो प्रमुख वक्ता आपण निवडलेला आहे त्यांनी भगवंताच्या नावाची आरुडी द्यायची आणि आपण फक्त जिवंत असल्याची साक्ष द्यायची जय जयकार करून. म्हणून माझी विनंती आहे धर्ममंडपातल्या सगळ्या लोकांना, जे जे जिवंत असतील त्यांना, मी 450 किलोमीटरहून तुमच्या करता आलोय, फक्त जे जिवंत आहेत त्यांना की त्यांनी भगवंताच्या नामामध्ये आपली साक्ष जय जयकार म्हणून द्यायची. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, आदिशक्ती मुक्ताबाई की, सप्तशृंगी माता की, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की, भारत माता की, गो माता की, अपने अपने माता पिता की. आवाज कमी झाला का? म्हणजे तुमचं असं म्हणणं नाही का बा रोजानं तुला आणलाय तर तूच म्हणत बस. माझं स्पष्ट मत आहे बाबा योगेश बाबा, परत गावात कीर्तन नाही झालं तर चालेल, पण कीर्तना करता भजन नाही, भजना करता कीर्तन आहे. तुका म्हणे येथे काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. काय ब्रह्मांडामध्ये जो परमार्थाचा अट्टात चाललाय ना माऊली, हा फक्त हे जी वक्ते बाहेर गावून येताना हा फक्त तुमच्याकडून नामचिंतन करून घेण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्याकडे असतं म्हणून. नाहीतर तुम्ही जय जयकार केला नाही केला त्याच्यामध्ये आमचा फायदा काही नाही. परंतु संतांनी चालवलेली जी परंपरा आहे, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, भगवंताच्या नावाची साधना करून घेणं ही मुख्य जबाबदारी असल्यामुळं पंढरपूरची वारी महिन्याची असते, पण महिन्याची असताना सुद्धा त्या पंढरपूरच्या वारीमध्ये येणारा एखादा मृदंगाचार्य म्हणवल्या जात नाही. त्या वारीमध्ये येणारा एखादा वेदांताचार्य म्हणवल्या जात नाही. त्या वारीमध्ये येणारा एखादा विनोद सम्राट ते विनोदाचार्य म्हणवल्या जात नाही. वारीमध्ये प्रत्येकाच्या नावाच्या समोर एकच शब्द असतो, तो म्हणजे वारकरी. आणि वारकऱ्यांचा पहिला धर्म सांगितलेला आहे, इथून निघून तिथपर्यंत पोहोचीपर्यंत गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. प्रेम मागण्याकरता या ठिकाणी सांगितलंय. आणि ते प्रेम कशाच्या स्वरूपात प्राप्त होईल, आधी त्याला प्रसन्न करावं लागेल. आणि त्याला प्रसन्न करण्याची विश्वातली एकमेव साधना आहे त्याच्या आवडत्या विषयाचा घोष करणं. आणि त्याचा आवडता विषय आहे आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. म्हणून कीर्तनामध्ये सुद्धा, प्रवचनामध्ये सुद्धा आणि हरिपाठामध्ये सुद्धा आधी त्या भगवंताच्या नावाची आरुडी देऊन नंतर त्याच्यामध्ये प्रवेश करायचा असतो. सेवेकरता निवडलेला अभंग
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या हरिपाठातील गोड अशा प्रकारच्या सर्व वारकऱ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहायचा झाल्यास तो अशा प्रकारे सांगता येईल. या अभंगामध्ये भगवंताच्या स्वभावाची अलौकिकता या ठिकाणी दिग्दर्शित केल्या गेलेली आहेत की एखाद्या व्यक्तीनं परमार्थिक मार्गावर वाटचाल केल्यानंतर भगवंत त्याच्यावर कृपा करतील यात नवल नाही. परंतु ज्याला देवाविषयी जाणीवही नाही, ज्याला देवाविषयी नेणीव सुद्धा नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, पण असाही एखादा व्यक्ती जर भगवंताचं नाम उच्चारण सदा करता करत असेल ना, तर भगवंत त्याला सुद्धा मोक्षाचा अधिकारी ठरवतात. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. मग त्याकरता अशा जीवानं करावं तरी काय, फार काही क्लिष्टता नाही. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कडी काळाचा रिगणाई. तिथं कडी काळाला सुद्धा प्रवेश करता येत नाही, असं अगमग अशा प्रकारचं नामचिंतन वाणीला नटून द्यायचंय. महाराज, जप तप कर्म ध्यान धारणा विधी अनुष्ठान नाना प्रकारचे साधनं असताना नामचिंतनाचं महत्व एवढं मोठं आहे का? एवढं मोठं हे तुम्ही म्हणून चालणार नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदासी. त्या नामचिंतनाचं महत्व एवढं अगाध आहे की वेद जाणण्याकरता गेला पण त्याला सुद्धा थांबावं लागलं. वेद जाणू गेला तो पुढे मौनावला. तेथील प्रमाण नेनवे वेदासी. जिथलं प्रमाण वेदाला कळालं नाही ते आपल्यासारख्या सामान्य जीवाला कसं कळणार? ते जीव जंतुसी केवीकडे. पण ज्याला कळालं आणि जो भजनाला लागला, कीर्तनामध्ये टाळी वाजवायला लागला, मुखानं नामचिंतन करायला लागला, अरे मेल्यानंतर त्याला स्वर्ग वैकुंठ भेटेल नाही भेटेल, भेटला तरी तो फक्त एका ठिकाणी भेटेल. पण भूवैकुंठामध्ये जिकडं पाहावं तिकडं जर वैकुंठ पाहायचं असेल तर त्याच्या पदरामध्ये फळ प्राप्त करण्याकरता एकमेव साधन आहे, ज्ञानदेव फळ. कशाचं? नारायण पाठ. नारायण नामाच्या पाठाचं फळ जर काय असेल, सर्वत्र वैकुंठ केले आसे सर्वत्र वैकुंठ. केले आसे सर्वत्र वैकुंठ. केले आसे सर्वत्र वैकुंठ. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ. केले आसे सर्वत्र वैकुंठ. केले आसे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ. केले आसे सर्वत्र वैकुंठ. केले ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. अभंगावर सविस्तर चिंतन करण्यापूर्वी काही गोष्टीचा अल्पशा परिहार. आपल्याला माहीत असेल तरी वक्त्याला दिलेल्या शास्त्र नियमानुसार यत कार्य घटना असती किंवा भवन असती तस्य कारणस्य प्रतिपादना इति किंवा यत परिहारः. तो अशा प्रकारे आपल्या ग्राम कण्हेरवाडी नगरीमध्ये या भुजाडे परिवारामध्ये वैकुंठवासी गंगा भागीरथी सीताबाई पंढरीनाथ भुजाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ तुम्ही आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचे चिरंजीव श्रीयुत संजय पंढरीनाथ भुजाडे व श्रीयुत बाळासाहेब पंढरीनाथ भुजाडे, त्याचबरोबर त्यांच्या परिवारातील समस्त त्यांचे नातवंड, त्यामध्ये आदरणीय श्रीयुत संजय दादा असतील, सुभाष दादा असतील, कैलास दादा असतील, मुकुंद दादा असतील, आदरणीय सचिन दादा असतील, त्यांच्या दोन्ही नाती सौभाग्यवती आदरणीय कविताताई झेंडफडे, आदरणीय सौभाग्यवती मनीषाताई शिर्के, या समस्त परिवारांनी आपल्या आईच्या आपल्या आजीच्या स्मरणार्थ या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर मरण ही अशी एक घटना आहे, आपली इच्छा असली तरी आणि आपली इच्छा नसली तरी त्या मरणाच्या देवतेला एकदा प्रत्येकाला आलिंगन द्यावंच लागतं. तुम्हा आपल्याला द्यावं लागेल यात काही नवल नाही. आपली जी परंपरा आपण तपासली तर लक्षात येईल, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. एवढंच नाही, जगाचा मालक जरी अवताराला आला, युग संपण्याच्या आधी त्याला सुद्धा अवतार संपवावा लागतो. नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार. हे रे ते पावन
आले निज धामा गेले, निज धामा गेले. राम आले कृष्ण आले शेवटी सरते, तेही निजधामा गेले येत नाही उरो आले. अवतार येरते पामर जीव किती. जर भगवंत अवतार आल्यानंतर त्या भगवंतालाही जर अवतार संपवावा लागत असेल तर येरते पामर, आपल्यासारख्या सामान्य जीवाची सत्ता तरी काय. आपल्या सामान्य जीवाला जास्तीत जास्त मोठं पद व्हायचं म्हटल्यानंतर कोण, आपण राजा होऊ शकतो, पण शास्त्रानं त्यालाही प्रमाण दिलं. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. बर किती सिक्युरिटी लावा, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. अत्यंत शास्त्रशुद्ध भाषेतच सांगायचं झाल्यास ज्ञानोबारायांनी एवढी गोड ओवी दिलेली आहेत. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आलेला श्लोक आहे, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपणानि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देही. ज्ञानोबारायांनी यावर टीका केली आणि एकच ओवी, जिथं सामान्य माणसाची, सामान्य नाही विद्वत संपन्न उच्च विद्या विभूषित माणसाची सुद्धा बुद्धी कार्य करणं संपतं, जिथं विज्ञान सुद्धा थकून हार मानून बसतं ना, तिथे ज्ञानोबारायांच्या बुद्धिमत्तेचा आरंभ होत असतो. एवढी प्रगल्भ बुद्धिमत्ता. व्यवहारातलेच दृष्टांत, तुका म्हणे नेनो युक्तीची या, एवढे दृष्टांत ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये दिलेले आहेत. व्यवहारातले, माणूस मरतो म्हणजे नेमकं काय घडतं एवढं सुटसुटीत जगाच्या पाठीवर कुठं पाहण्याकरता मिळणार नाही. ओवी अशी आहे, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन ओढीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. ज्ञानोबाराय बोलतात, माणूस मरतो म्हणजे नेमकं काय घडतं, तर ज्ञानोबारांनी व्यवहारातला दृष्टांत तुमच्या आपल्या समोर मांडलाय. ज्याप्रमाणे एखादा व्यवहारातला माणूस, सामान्य जीव, घराच्या बाहेर निघायच्या आधी हे कपडे धारण करतो स्वतःचं शरीर झाकण्याकरता, पण आज विकत आणलेलं कापड त्याच्या मरेपर्यंत कधी कायम सोबत राहत नाही. 2 दिवसांना का वरण्या, 2 महिन्यांना का वैना, या कापडाचा स्वभाव आहे, याला जीर्ण व्हावं लागणार. मग याचा जो मालक आहे ना, जो व्यक्ती आहे जो याला परिधान करतो, तो मालक काय करतो, या कापडाला फेकून देतो, मार्केटला जातो, नवीन वस्त्र आणतो आणि परिधान करतो. ज्ञानोबाराय बोलतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन ओढीजे. जसं या कापडाच्या मालकानं जीर्ण झालेलं वस्त्र त्यागून टाकलं आणि नवीन वस्त्र आणून परिधान केलं, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. तसा हा 5 तत्वापासून बनलेला देह आहे ना, ज्ञानोबाराय म्हणतात हा देहरूपी कापडच आहे आणि याला परिधान करणारा याचा मालक, याच्यामध्ये राहणारा जीवात्मा रूपी पुरुष आहे. हा जीवात्मा रूपी पुरुष सुद्धा या शरीर रूपी कापडाला ज्या दिवशी हा कापड जीर्ण होईल त्या दिवशी त्यागून टाकतो आणि आपल्या कर्माप्रमाणे पुढच्या गतीला प्राप्त होतो. आता काही जिज्ञासू कीर्तन नेहमी श्रवण करणाऱ्या लोकांना प्रश्न निर्माण होईल, महाराज पण शरीर बदलणं हे जर प्रक्रिया कापड बदलण्यासारखी असेल तर शरीर बदलणं माणसाच्या हातात असायला पाहिजे होतं, पण ते हातात नाही. कारण सगळीच लोक कापड जीर्ण झाल्यानंतर फेकतात अशातला भाग नाही. पूर्वीची परिस्थिती होती, कापड जीर्ण झालं तरी सुद्धा लोक वापरायचे, 10 छिद्र पडलेली असायची तरी परिस्थिती शिकवायची. आता एखादं शर्ट जर ऑनलाईन ऑर्डर केलं आणि एका धुण्यामध्ये जर त्याचा कलर गेला तर लगेच सुद्धा ते चांगलं असताना सुद्धा बाजूला टाकलं जातं. पण ऐका, जरी प्रक्रिया ती माणूस त्याचा मालक असला तरी शर्ट मात्र जीर्ण झाल्यानंतर फेकायचं का चांगलं असताना फेकायचं याचा अधिकार माणसाकडे आहे, कारण त्या कापडाचा मालक माणूस आहे. मात्र प्रक्रिया जरी सारखी असली तरी शरीर मात्र म्हातारपणात त्यागायचं का तारुण्यात त्यागायचं का आईच्या गर्भात त्यागायचं, प्रक्रिया सारखी असली तरी या शरीररूपी कापडाला कधी बदलायचं याचा अधिकार माणसाला नाही. कारण सामान्य कापडाचा मालक जरी माणूस असला तरी हा निर्णय घेण्याचा अधिकारी माणूस नाही. देह हे काळाचे, देह हा काळाचा असल्यामुळं हे कोण ठरवत असेल तर नाथ बाबांनी हरिपाठामध्ये वर्णन केलंय. केले कर्म झाले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले. उपजाले मेले ऐसे केले, उपजाले मेले ऐसे केले, उपजाले मेले ऐसे किती, हरिमुख गाता
उपजले मेले ऐसे कीर्ती उपजले मेले ऐसे कीर्ती हरि मुखे गाता हर पल कीर्ता हरि मुखे गाता हर पल कीर्ता केले कर्म झाले तेथे भोगाले उपजले मेले ऐसे कीर्ती उपजले मेले ऐसे कीर्ती हरि मुखे गाता हरि मुखे गाता हरि मुखे गाता हरि मुखे गाता अधिकार आहे कोणाला? आपल्या जीवनामध्ये आपण केलेले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, कर्मणा जायते जंतु कर्म नैव विलीयते सुखम दुःखम भयम क्षेमम मृत्यू आदी कर्म नैवाभिपद्यते. हे सगळं ब्रह्मांड कर्माच्या एका सिद्धांताच्या भोवती फिरत असतं. म्हणून जन्म मरण माणसाच्या हातामध्ये नाही, तरी सुद्धा जन्म मिळालाय आणि मृत्यूला स्पर्श करण्याच्या आधी जो मधला कालावधी असतो ज्याला आपण जीवन म्हणतो ना, त्या जीवन कालामध्ये आपल्या लेकरांवर आपल्या नातवंडावर केलेले जे संस्कार आहेत त्या संस्काराचं दर्शन म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन असतं. विठ्ठल खरं तर ज्या कार्यक्रमाला आपण पुण्यस्मरण म्हणतो ना बाबा, या पुण्यस्मरणाचं कार्यक्रम म्हणजे त्या व्यक्तीकरता आपण या ठिकाणी आलेलो आहे अशातला त्याचा भाग होत नाही. कारण कलियुगामध्ये भक्तीचं महत्त्व सांगत असताना शास्त्रानं असं सांगितलेलं आहे, फक्त संकल्प जरी हृदयामध्ये केला तरी त्याचं फळ त्याच वेळेस आपल्या अकाउंटला जमा होतं. हा कलियुगाचा महिमा. मनाचे संकल्प पावावे जरी राहे बुद्धी जागताई जरी राहे बुद्धी जागताई जरी राहे बुद्धी जागताई मनाचे संकल्प पावावे जरी राहे बुद्धी जागताई जरी राहे बुद्धी जागताई जरी राहे बुद्धी जागताई मनाचे संकल्प पावविल सिद्धी. मनोमय जरी संकल्प केला तर त्याच वेळेस त्याची फलश्रुती आपल्या अकाउंटला जमा होत असते. परंतु खरं तर गेलेल्या व्यक्तीनं केलेल्या संस्काराचं दर्शन समाजालाही व्हावं आणि समाजानं सुद्धा या गोष्टीचा आदर्श घडावा. दोन गोष्टी महत्वाच्या असतात, गेलेल्या व्यक्तीनं आपल्या कुटुंबावर केलेले संस्कार आणि दुसरी गोष्ट तुम्ही आपण सगळी हिंदवी संस्कृतीवर विश्वास ठेवणारी लोक आहेत, संत ग्रंथ मंत यांच्यावर विश्वास ठेवणारी लोक आहेत आणि आपली शास्त्राची परंपरा सांगते गेलेल्या जीवाला 13 दिवसापर्यंत जीव जातो त्या वेशीच्या आत भटकावं लागतं. 13वीच्या नंतर आणि वर्षीच्या आतमध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठेही भटकण्याचा अधिकार असतो. पण वर्षीच्या दिवशी पाप आणि पुण्याची गणना होत असते आणि त्या पाप पुण्य गणनाचं एक गणित असतं. पाप पुण्य जर बरोबरीला आलं तर मानवी जीवनामध्ये मानवी शरीर प्राप्त होतं. पुण्य जास्त घडलं स्वर्गाची वैकुंठाची कैलासाची प्राप्त होत असते आपापल्या उपास्य देवतेनुसार. आणि जर पापाचं पारडं जास्त भरलं तर माणसाला नरकाला जावं लागतं. आता लोक म्हणतात हा नरकवास आहे, पण हा नरकवास नाही, मृत्यूलोक वेगळा आणि नरकलोक वेगळा. बऱ्याचशा गोष्टी डोळ्याच्या समोर असतात, बोलताना माणूस सहज भावनिक म्हणून बोलून जातो पण त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असतो. समजा एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या नावाच्या समोर वैकुंठवासी लिहावं कैलासवासी लिहावं हे अलीकडच्या काळात कोण ठरवतं? आपणच ठरतो. समजा एखादा व्यक्ती गेला, मग कोणीतरी घरातला एखादा तरुण पोरगा पाहायचं, हे पासपोर्ट घे, याचा 8x12चा फोटो बनवून आण. मग तो दुकानामध्ये जातो, ए दादा याचा 8x12 बनवायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला काही काम आहे का बाजारामध्ये? उरकून आहे, मी बनवून ठेवतो. अर्ध्या तासानंतर उरकून आल्यानंतर हे बघा फोटो अगदी व्यवस्थित म्हटले, हो नाव अगदी व्यवस्थित, मध्ये आधी स्पेस देऊन ठेवलेला आहे, इथं काय टाकू? फोटोग्राफर विचारतात इथं काय टाकू? मग तो व्यक्ती म्हणतो काय टाकू म्हणजे? नाही म्हणजे 3 ऑप्शन असतात, कोणी वैकुंठवासी टाकतं, कोणी स्वर्गवासी टाकतं, कोणी कैलासवासी टाकतं. दृष्टांत संपला. माझा प्रश्न तुमच्या करताय, जाणाऱ्याने कुठं जायचं हे 2 जण ठरवतील का? जाणाऱ्यानं कुठं जायचं हे 2 जण ठरवतील का? नाही.
तर मग हे टाकणं कशा करता चाललंय हा सर्वात मोठा चिंतनाचा विषय. मग तुम्ही म्हणाल महाराज आता आलेच तर सांगून जा, त्याचं उत्तर ऐकून घ्या. कैलासवासी कोणी लिहावं, वैकुंठवासी कोणी लिहावं आणि स्वर्गवासी कोणी लिहावं, यालाही शास्त्रानं काहीतरी अनुमान प्रमाण दिलेलं आहे. कैलासाचे मालक असणाऱ्या देवादिदेव महादेवांची उपासना ज्याच्या जीवनामध्ये असेल, शिवरात्रीसारखं व्रत ज्याच्या जीवनामध्ये असेल, त्यांनी स्वाभिमानानं कैलासवासी लिहावं. वैकुंठवासी कोणी लिहावं, वैकुंठाचे मालक असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या एकादशीसारखं व्रत, पंढरपूरच्या वारीसारखी उपासना ज्याच्या जीवनामध्ये असेल, त्यानं स्वाभिमानानं वैकुंठवासी टाकावं. स्वर्गवासी कोणी लिहावं, देवावर विश्वास नाही, देवाची ज्यांना ॲलर्जी आहे, तरी घर बंगला बांधल्यानंतर लोक लाजेस्तव का होईना सत्यनारायणाची पूजा जो ठेवतो, नाही पटलं, त्यांनी स्वाभिमानानं स्वर्गवासी टाकावं. तुम्ही म्हणाल देवावर विश्वास नाही तरी स्वर्ग भेटतो. माझं मत नाही, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, ज्याला स्वर्गात जायचं असेल त्यांनी एक सोपी प्रक्रिया करायची. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. महाराज एवढं जर सोपं असेल तर एवढी खटाटोप कशा करता? मृत्यू लोकामध्ये येऊन सकाम कर्मकांड करायचे आणि स्वर्ग सुख भोगायचं. पण ऐका ना, वैकुंठ कैलास आणि स्वर्ग, वैकुंठ कैलास वेगळा आहे आणि स्वर्ग वेगळा आहे. वैकुंठ कैलासामध्ये गेलेल्या माणसाला माघारी येण्याची गरज नाही, पण स्वर्गातल्या माणसामध्ये स्वर्गातलं उच्च पद असणारं इंद्रपद जरी असलं तरी इथून चार्जिंग करून नेलेली पुण्याची गाठोडी संपली की त्या इंद्राला सुद्धा खाली यावं लागतं, तिथं डिमोशन होत असतं. आता शेवट मने जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. ओ तुका मने जाती पुण्यक्षय अधोगती, आ पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. पुण्यक्षय अधोगती, मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे. मृत्यू लोका जर इंद्र सारखाला ती आपली खुर्ची सोडावं लागत असेल तर हे गणित वेगळं आहे. मग याचा अर्थ ज्याच्या जीवनात शिवाची उपासना आहे त्यांनी काय लिहायचं? कैलासवासी. ज्याच्या जीवनामध्ये पांडुरंगाची उपासना आहे त्यांनी काय लिहायचं? वैकुंठवासी. देवावर विश्वास नसला तरी सकाम कर्मकांड म्हणजे सत्यनारायणासारख्या पूजेचं आयोजन करतो, त्यांनी काय लिहायचं? स्वर्गवासी. पण मग ज्यांना खरंच असं देव म्हणजे ॲलर्जीच वाटतो, त्यांना असं वाटतं हे सप्ताह कीर्तन कथा करणं हे रिकाम टेकड्या लोकांचे काम आहे. माझी विनंती आहे त्या लोकांनी स्वाभिमानानं नरकवासी लिहायला आपल्या पोरांना आधीच सांगून द्यायचं. शेवटी जर जिवंतपणी देवाचा एवढा विरोध करत असाल, मेल्यानंतर थोडशा करता देवाच्या जवळ येऊन कशाला तुम्हाला स्वतःला बाटवून घेता बाबांनो? नरकवासी लिहून घ्यायचं. पण आपला त्यावेळेस स्वाभिमान जागृत नाही होता, त्यावेळेस मात्र जे केलं सगळ्यावर पाणी टाकून मग तिथं आम्हाला वैकुंठवासी लिहायची इच्छा निर्माण होतं. परमार्थ जेवढा सोपा आहे तेवढा अवघडही आहे. हे आमची सगळी टाळकरी मंडळी, यांना विचारा तुम्ही. गावातला सप्ताह चालू झाल्यानंतर लोकांचं स्वागत कमी होतं आमच्या टाळकऱ्यांचं. सुरुवात इथून चालू होते. आता बरं आहे महाराज तुमचा 8 दिवस आता गोर नाही असंच ना, म्हणजे इकडे तसं आहे का? नाही ना, नाही चिंता नका करू, आमच्याकडचं सांगतोय. विठ्ठल ज्ञानोबा आहे तुकोबाऱ्यांना चुकलं नाही, आपल्याला लोक सोडतील अशी अपेक्षा करायचीच नाही. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. पण ऐका, जीवनामध्ये झालेले जे संस्कार असतात हे प्रत्येकाला लावता येत नाही. ही चौकटी भगवंत ठरत असतो. आज ज्या आजीच्या निमित्तानं तुम्ही आपण या ठिकाणी एकत्रित आहोत, नावही किती सुंदर आणि जोडी किती सुंदर आणि तिथी किती सुंदर. पहिली गोष्ट एकादशीचा दिवस, दुसरी गोष्ट जाणाऱ्या आजीचं त्या आईचं नाव आहे सीताबाई. आणि सीता ही पंढरीनाथाला सोडून दुसरं इतरत्र कुठं शोभत नाही, कळलं नसेल. ही सीता तीच आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. ही सीता तीच आहे जी पंढरपूरमध्ये रुक्मिणी आहे. ही रुक्मिणी तीच आहे जी कैलास पर्वतावर सती आहे, गिरिजा आहे, पार्वती आहे. हा पांडुरंग तोच आहे जो अयोध्येमध्ये राम आहे. हा पांडुरंग तोच आहे जो मथुरेमध्ये वृंदावनमध्ये भगवान कृष्ण आहे. मग हा जर एकच असेल आणि ह्या तिन्ही माता जर येत असेल तर मला असं वाटतं वैकुंठवासी सीताबाई पंढरीनाथ ही जोडी वेगळी नाही, ही एकामेकाकरताच बनलेली जोडी आहेत. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची तिथी आहे. विठ्ठल
मानावं लागतं, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालवादित सत्य आहे. त्यांनी परिवारांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर गेलेल्या व्यक्तीची पोकळी जगाच्या पाठीवर कधीच कोणत्याच गोष्टीच्या शाब्दिक स्वरूपानं करता येत नाही. या ठिकाणी मी असू द्या, कोणी चटकदार विनोदाचार्य कीर्तनकार असू द्या, वेदांतिक कीर्तनकार असू द्या, परंतु ज्या घरामध्ये ही पोकळी निर्माण होत असते ना, त्या घरातली गेलेल्या व्यक्तीची पोकळी मात्र कोणत्या शब्दामध्ये करता येत नाही. मी मुद्दा फक्त हा सांगत होतो तुम्हाला, ती पाप पुण्याची गणना केल्यानंतर जसं आपलं आयुमर्यादा ठरत असतं, पुढचा प्रवास ठरत असतो ना, जर एखाद्या वेळेस आपल्या जीवनामध्ये थोडंसं पुण्याच्या कमतरतेमुळे जर आपला प्रवास चुकीच्या दिशेनं जात असेल, तर त्या पुण्यामध्ये भर पडावी याकरता दशक्रियेसारखेला, उत्तर क्रियेसारखेला आणि वर्षी श्राद्धासारख्या प्रक्रियेला या ठिकाणी कीर्तनाचं म्हणजे भगवंताच्या नामचिंतनाचं आयोजन असतं. नाहीतर एरवी आईच्या ऋणातून उतराई व्हायचंय म्हणून कीर्तन ठेवायचं जर म्हटलं, तर मला असं वाटतं जगाच्या पाठीवर असा एखादा पुरुष जन्मालाच आला नाही की ज्याला आईच्या ऋणातून कधी उतराई होता येईल, कोणतंही कर्म केलं तरीही. जगामध्ये आई एक तत्व असं बनलेलं आहे की ज्याला आम्ही आई म्हणतो, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, त्याला सुद्धा कधीतरी एकांतात बसल्यानंतर अशी आठवण झाली की सगळ्या लोकांना आई आहे, आपल्याला सुद्धा सगळं जग आई म्हणते, पण आपल्याला आई म्हणण्याकरता ठिकाणच नाही हो. म्हणून गोकुळामध्ये ज्या लीला केल्या आहेत ना, विश्वाचा जनिता, हे विशेष उपोषण याच्याकरता दिलेलं आहे, फक्त विशेषण याच्याकरता दिलेलं आहे की जो आई म्हणणार आहे, म्हणे यशोदेसी माता, जो यशोदेला माता म्हणतोय तो कोणी सामान्य नाही, तो स्वतः जन्माला घालणारा जननी आहे आणि पिता सुद्धा आहे. अभंगामध्ये त्याला माता म्हटलंय आणि श्लोकामध्ये अधिकाराचं वर्णन आहे, पिता हमस्य जगतो माता धाता पितामह वैद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरे वच, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. म्हणून आई या तत्वातून कधी उतराईच होता येत नाही. एका ठिकाणी तर एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे, जगामध्ये मोठं 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 म्हणायचं झाल्यास सगळ्यात मोठं कोण असेल तर सबसे बडी है माँ, पगले सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ सबसे बड़ी है. मातृतत्व जगाच्या पाठीवरचं असं एक तत्व आहे जे हरवलेलं आहे, जे लोपलेलं आहे. खरं तर आपण जिच्या कुशीमध्ये राहून हे कीर्तन श्रवण करतोय ना योगेश बाबा, ती सप्तशृंगी माता, या भारतानं प्रत्येक ठिकाणी ठिकाणी पावलोपावली मातृशक्तीचा गौरव केलेला आहे. ज्या संप्रदायामध्ये तुम्ही आपण जीवन जगतोय, या वारकरी संप्रदायानं सुद्धा प्रत्येक जागोजागी प्रत्येक ठिकाणी ठिकाणी मातृशक्तीचा गौरव केलेला आहे. आम्ही आमच्या जमिनीला सुद्धा जमीन न म्हणता माता म्हणत असतो. आम्ही आमच्या भारताला सुद्धा फक्त देश न म्हणता भारत माता म्हणत असतो. या जगाच्या पाठीवरचे जेवढे काही तत्व असतील, माणूस जरी बनलेला असेल ना, तर एखाद्या माणसानं असं म्हणण्याचं कधी धाडस करू नये की मी माणूस आहे. वृंदावन मधल्या एका महात्म्याचं वाक्य आहे, शास्त्राचं गणित आहे, ज्यावेळेस तो एखादं मोठं काम करतो ना, स्वतःच्या मुखातून शब्द काढतो ना, आपल्यामध्ये एवढी शक्ती आहे, ती शक्ती जी तुमच्या आतमध्ये नांदते ना, ती सुद्धा एक मातृशक्तीच आहे. विठ्ठल शाब्दिक स्वरूपामध्ये नाही, भावनिक स्वरूपामध्ये, कोणत्याच स्वरूपामध्ये आईची भूमिका ही कधी आपल्याला लक्षात येऊ शकत नाही. तिच्या गर्भधारणेपासून झालेली तिची सुरुवात तर तुमच्या आपल्या संपूर्ण प्रपंचातल्या सकाळी 4 वाजेच्या उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जर तिची दिनचर्या पाहिली ना महाराज, एकच वाक्य सांगतो आणि पुढे चालतो. एरवी लोकांना देवीचं दर्शन घ्यायचं म्हटलं की लोक देवीच्या मंदिरात जात असतात. लोकांना देवीचं दर्शन घ्यायचं म्हटलं की लोक देवीचे मंदिर शोधत असतात. पण ती देवी प्रत्येकाच्या घरामध्ये सहज सुलभतेनं नांदता यावी, प्रत्येकाला कळावी, याकरता प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या स्वरूपानं नांदते ना, ते स्वरूप म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये नांदणारं आपलं आई स्वरूपातली देवी असते. पण ही देवी आपल्याला कधी कळत नाही. जेवायला एक दिवस जर उशिरा ताट आलं तर किरकिर करणारा माणूस, पण कधीतरी कल्पना केली का, तुम्ही तुमच्या वेळेवर उठता, तुम्ही तुमच्या वेळेवर आंघोळ करता, तुम्ही तुमच्या वेळेवर तयारी करतात, पण तुमच्या हातामध्ये येणाऱ्या टिफिन करतात. सकाळी फक्त टिफिनची जबाबदारी नाही, उठल्या उठल्या स्वतःच्या आंघोळीपासनं तर घर स्वच्छ करेपर्यंत
त्याचा डबा करून तेवढ्यावर संपत नाही. नंतर मुलाचा डबा येतो, सासरेवांचा डबा येतो, सासूचा डबा येतो. सगळ्यांची व्यवस्था केल्यानंतर घरातले धुणे भांडी तिच्याच वाटीला असतात. सगळ्यात वाईट भूमिका जर कोणती असेल, जर कधी लक्षात आली असेल जर कोणाच्या, तर बघा, घरातली जी आई असते ना, प्रत्येकाला असं वाटतं की मी पहिल्या पंक्तीमध्ये जेवायला बसायला पाहिजे. पण एक आई असं तत्व असतं, सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ती जेवण करत असते. मग कदाचित त्या भाकरीच्या पाटीमध्ये आता भाकर शिल्लक आहे किंवा नाही आहे, या गोष्टीचा सुद्धा घरामध्ये कर्ता पुरुष कधी विचार करत नाही. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहेत. पण हे सत्य जरी आपल्याला पटत नसलं तरी हे स्वीकारावंच लागेल. ज्या संप्रदायानं तुम्हा आपल्याला ही भूमिका दिलेली, या संप्रदायाचं तत्व जरी तपासलं, आज ज्ञानोबारायांचा गुणगौरव ज्याप्रमाणे अख्ख्या विश्वामध्ये चालतो, ज्ञानेश्वरीचा गुणगौरव जसा अख्ख्या विश्वामध्ये चालतो, पण जसं ज्ञानेश्वरी वाचत असताना, हरिपाठ वाचत असताना हे विसरून चालणार नाही की हा हरिपाठ जरी ज्ञानोबारायांच्या मार्फत आपल्यापर्यंत आलेला असेल, ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी जरी हरिपाठा या स्वरूपामध्ये, आपल्या स्वरूपामध्ये, शाब्दिक स्वरूपामध्ये, अलंकार स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत आलेले असेल, तरीही हा हरिपाठ, ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि हा अमृतानुभव ताटीच्या नंतरचं प्रकरण आहे. जर ताटी सुद्धा उघडण्याकरता या मातृशक्तीचा गौरव त्या ठिकाणी उदयाला जर आला नसता, जर मुक्ताबाई बोलल्याच नसता, विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तर ज्ञानेश्वरीची रचना झाली नसती, हरिपाठाची रचना झाली नसती. आणि जर हरिपाठाची रचना झाली नसती तर आज ही प्रमाण तुमच्या आपल्या समोर आली नसते. जेवढे आपण गातो, जेवढे आपण पारायण करतो. म्हणून मातृशक्तीचा गौरव हा प्रत्येक ठिकाणी केलेला आहे, संप्रदायापासून तर व्यावहारिक जीवनापर्यंत. म्हणून मानवी जीवनामध्ये आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता जर एखाद्यानं कोणी म्हटलं असेल की मी आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता, आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता कोणत्याच कार्यक्रमाचं आयोजन नसतं. आईने आमच्यावर केलेल्या संस्काराचं दर्शन घडण्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन असतं. जगाच्या पाठीवर भगवंताच्या अधिकाराला सुद्धा लाजवेल असा जर अधिकार कोणाचा असेल तर तो साधूचा अधिकार असतो. तुम्ही आपण सामान्य लोक जर पंढरीला दर्शनाला गेलेत ना, तर देव कधी वीट सोडणार नाही, देवाची नजर कधी खाली वाकणार नाही. पण तुकोबारायासारखे साधू जर दर्शना करता गेले ना, तर विटेवरचा परमात्मा सुद्धा वीट सोडून खाली येतो, मान खाली वाकून तुकोबाराच्या समोर अधिकारी म्हणून उभा राहत नाही, तर नतमस्तक म्हणून त्या ठिकाणी उभा राहतो. याचा अर्थ तुकोबारायचा एकंदरीत साधूचा अधिकार देवाच्या अधिकारापेक्षाही मोठा असतो. मग मला सांगा, देवापेक्षा जर साधू मोठे असतील, मग त्या साधूला उपमा द्यायची असेल, त्या साधूला अलंकृत करायचं असेल, तर साधूपेक्षा मोठं एखादं नाव शोधावं लागेल ना. मग शोधलं गेला, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, 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 अवतार तुम्हा धराया तुम्हा धराया कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, 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 अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा देवापेक्षाही मोठा अधिकार साधूचा आहे. त्या साधूला अलंकृत करण्याकरता कोणीतरी उच्च पदस्थ एखादा अलंकार निवडायचा होता, मग तो अलंकार निवडला गेला, तुम्ही संत माय. मग जर साधूला माय म्हटलं जात असेल, तर मायपेक्षा मोठं जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. या मातृविषयावर आपण अभंगाच्या शेवटी बोलण्याचा प्रयत्न करूयात, अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. तुकोबाराय ज्याप्रमाणे विश्वामध्ये कडस्थानी शोभतात, त्याप्रमाणे ज्ञानोबाराय या वारकरी संप्रदायाचा पाया रचत असताना मातृहृदय घेऊन या भूतलावर अवताराला आलेत.
आणि त्या ज्ञानोबारायांनी प्रत्येकाला तेवढ्याच तुलनेमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. लक्षात घ्या, ज्ञानोबारायांच्या सुद्धा आधी 25 वर्षांनी मोठे संत होते, संत शिरोमणी सावता महाराज. 25 वर्षांनी वडील संत होते, पण 25 वर्षांनी वडील संत असताना सुद्धा, अधिकार संपन्न असताना सुद्धा सावतोबारायांना कवित्व करण्याचा अधिकार नव्हता. पण ज्ञानोबारायांचं अवतार कार्य झालं आणि सावतोबारायांनाच नाही तर अखिल संतांना कवित्व करण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त केला. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आणि तेच ज्ञानोबार आहे. ज्यावेळी संतांचा आदर्श घेण्याकरता समाज पारमार्थिक मार्गावर वाटचाल करायला लागलात ना, त्यावेळेस काही लोक संकुचित भावनेमध्ये आलेत. महाराज, आम्हाला परमार्थातलं काहीच कळत नाही, परमार्थामध्ये येण्याची इच्छा आहे, परंतु आम्हाला देवाविषयी काहीच माहित नाही. ज्याला देव माहित आहे त्याला भगवंत मोक्ष देईल, पण आम्हाला काहीच माहित नाही हो, देव आम्हाला मोक्ष देईल का? त्याचं उत्तर ज्ञानोबारांनी दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात. जाणीवने भगवंते नाही, जाणीवने भगवंते नाही, जाणीवने भगवंते नाही, जाणीवने भगवंते नाही. अरे भगवंत कृपा सिंधू आहे, दया सिंधू आहे, कृपाधन आहे, करुणाघन आहे. कर्पूर गौरम करुणा अवतारम, करुणेचा जो अवतार आहे. ज्याला जाणीव असेल, ज्याला भगवंत माहीत असेल, भगवंत त्याच्यावर कृपा करतील, त्याला मोक्ष देतील, यात नवल नाही. जर असंच असतं तर त्या देवाला स्वार्थी म्हणवलं गेलं असतं. पण देवाचा स्वभाव आहे जाणीव नेणीव भगवंती नाही. ज्याला जाणीव सुद्धा नाही, ज्याला नेणीव सुद्धा नाही, पण असाही जर एखादा व्यक्ती सततम चिंतयंतो माम, याच्यामध्ये एक फार गोडवा आहे. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. माझ्या शब्दाकडे बारकाईने लक्ष द्या. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. हरी उच्चारणी पाही. माझा प्रश्न आहे, हरीचं उच्चारण गाण्याकरता असतं का पाहण्याकरता? गाण्याकरता. मग पाहण्याचा संबंध नाही. आणि मोक्ष भेटल्यानंतर तो सदा असतो, तो सदा करता असतो, त्याला एक्सपायरी डेट नसते. मग इथं ज्ञानोबा बोलतात हरी उच्चारणी पाही, हरी उच्चारण पहा आणि मोक्ष सदा. जे पाहण्याकरताने ते पाहायला लावतात आणि जे सदा आहे ते सदा बोलतात. जर सदा आहे तर बोलण्याचं कारण नाही. मग याचा अर्थ काय? याला शब्दफोड करायची. शेवटचा सदा शेवटून उचलायचा आणि हरी उच्चारणीच्या नंतर टाकायचा. हरी उच्चारणी सदा. जर हरीचं उच्चारण सदा घडत असेल मग पाही. नाही जमलं अजून? आपल्या भाषेत सांगतो, म्हणजे ही आपलीच भाषा होती, पण पाठांतरातल्या विषयातलं सांगतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. इथं कॉमा आहे. नुरवी पूर्वी प्रेम कृपा. आता अर्थ लावा बरं. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. देवा तुम्ही सुख करतात, तुम्ही दुःख हरतात, वार्ता विघ्नाची.
पण काय येऊ द्या का जाऊ द्या काहीच लिहिलं नाही. याचा अर्थ लागत नाही. बरं, खालच्या उत्तरार्धाचा अर्थ लावण्याचा जर प्रयत्न केला, नुरवी, नुरवी म्हणजे न उरवी, तू उरू देऊ नको देवा, काय प्रेम, इथंही विसंगती लागली. मग संगती लागण्याकरता काय करावं, हे फक्त शब्द स्वरूपामध्ये गाता यावं, शब्द व्यवस्थित बसावे याकरता गाताना असंच गावं जसं लिहून ठेवलेलं आहे. पण अर्थ लावत असताना खालचा नुरवीवरती घ्यायचा असतो. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे विघ्नाची वार्ता उरू देऊ नको. मग खाली काय राहिलं, फक्त पूर्वी प्रेम, तुम्ही फक्त आम्हाला प्रेम पुरवा देवा. तसं हा अभंग, या अभंगाचा उत्तरार्ध आहे, जाणीव नेनेव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. यातला सदा उचलायचा आणि हरी उच्चारणीच्या नंतर टाकायचा, त्याची ओढ तयार होते. हरी उच्चारणी सदा, जर हरीचं उच्चारण सदा घडत असेल तर मग पाही मोक्ष. नाही तर मग नुसतं हरीचं उच्चारण करून जर मोक्ष भेटत असतात तर रामराम म्हणणारे लोक कमी आहेत गावामध्ये. याच्यावेळी शास्त्रकार असं गणित काढतं, राम नाम तो हर कोई लेवे ठक ठाकुर और चोर, लेकिन जिस राम नाम से ध्रुव प्रल्हाद तर गए हो नाम को चोर. तेही रामच होतं, हेही राम आहे. मग त्यांना विमान आलं, आपल्याला काय येत नाही, हा अजूनही फार मोठा चिंतनाचा विषय. नामचिंतन वेगळं आणि सतत केलेलं भजन नामचिंतन वेगळं. गेल्या 3 वर्षापासून आमचे देवादिदेव महादेव टॉप ट्रेंडिंग मध्ये आहे बाबा. आजी ट्रेंडिंग कळतं का तुम्हाला? तुम्हाला नसेल माहीत. ही शेवटची पिढी आहे, ज्या शेवटच्या पिढीचा वेळ फक्त आणि फक्त कुटुंबातल्या लोकांकरता योगेश बाबा. ही शेवटची पिढी आहे. या पिढीला स्वतःच्या नवऱ्याचं कुंकू लावत असताना कधीच ते मोठं झालं तरी त्याची लाज नाही वाटली. ही शेवटची पिढी आहे ज्या पिढीचं कधीच व्हॉट्सअपला अकाउंट नाही, फेसबुकला अकाउंट नाही, ट्विटरला अकाउंट नाही. त्याच्यामुळे यांचा पूर्णचा पूर्ण वेळ यांच्या मुलांना आणि यांच्या नातवाकरताच भेटतो. मुंबईसारख्या सिटीमध्ये जा, नवजात झालेली स्वतःची लेकरं सुद्धा ऑफिसचा पगार आमचा बंद पडू नये याच्याकरता पाळणा घरात टाकणारी लोक जर असतील तर त्या लेकरांना आम्हाला म्हातारपणामध्ये उत्तरार्धामध्ये वागवायला पाहिजे अशी इच्छा करणं सुद्धा चुकीचं आहे. विठ्ठल विठ्ठल देवादिदेव महादेव टॉप ट्रेंडिंग मध्ये चाललेले आहेत सध्या. माझा प्रश्न आहे, मला भोलेबाबांचा एकदा फोन आला होता, गोरख बाबा भोलेनाथांचा फोन आलता मला एकदा स्वप्नामध्ये. म्हटलं बोला ना बाबा. म्हणे शिवपुराण जोरात चाललंय तुमचे. म्हटलं हो. माझा एक प्रश्न आहे. म्हटलं विचारा बाबा, तुमचा काय प्रश्न आहे? म्हटले 25 वर्ष झाले पंढरपूरची वारी करून पांडुरंगाचा न जाणारा जीव 3 वर्ष झाले माझ्याकडे आला. जर 25 वर्षात तो देवाचा होऊ शकला नाही तर माझा होईल का 3 वर्षामध्ये? माझे अनुभव आहे महाराज. रोज आम्ही गावं फिरतो. रामकृष्ण हरी म्हणणारी लोक आम्हाला रामकृष्ण हरी म्हणणं बंद केलं ना आता येऊन श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणतात. पहिली गोष्ट हे लक्षात घ्या, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. जर कोणाला महादेव पांडुरंग आणि प्रभू रामचंद्र वेगळे दिसत असतील तर याचा अर्थ एकच आहे, अजून आपण भक्तीला सुरुवातच केली नाही. आधी हे लक्षात घ्या की जे विटेवर आहेत ना तेच शिवलिंगात्मक स्वरूपामध्ये आहेत. प्रामाणिक भाषेमध्ये बोलू का? सखा माहित आहे तुम्हाला कशाला म्हणतात? मित्रत्वाचे 3 प्रकार असतात. एक मित्र, दुसरा सुहृद आणि तिसरा सखा. मित्र कशाला म्हणतात? तुल्य क्रिया समे मित्र. हा अलीकडच्या भाषेमध्ये आपण ज्याला म्हणतो ते नाही, मित्र वनव्यामध्ये ते नाही. अलीकडच्या काळामध्ये मित्र मित्र कशाला म्हणतात? बघ, ज्यांच्या फक्त शास्त्राचं गणित आहे, तुल्य क्रिया समे मित्रा, ज्यांच्या फक्त क्रिया जुडतात. मलाही तंबाखू आवडते आणि तुलाही आवडते, आपले विचार सारखे म्हणून आपण मित्र. पण या मित्राच्या पलीकडची अवस्था आहे सुहृद. सुहृद कशाला म्हणतात? माझं काम नाही झालं चालते, तुमचं जरी झालं ना तरी मी तेवढाच आनंदी आहे, याला सुहृद म्हणत असतात. आणि सखा कशाला म्हणतात माहित आहे? जिथं दिसताना शरीर 2 असतात पण प्राण मात्र एकच असतो ना, त्याला सखा म्हणतात. पांडुरंग परमात्मा आणि भोलेनाथ हे एकामेकाचे सखे आहेत. त्रिशूळा
भेद इथं भेद नाही. मी प्रमाण सांगत होतो तुम्हाला. 2 नगऱ्या महत्वाच्या सांगितलंय, पंढरी नगरी आणि काशीपुरी, ज्याला आपण मोक्षभूमी म्हणतो. आणि शास्त्राचं गणित आहे, पंढरपूर हे सुदर्शन चक्रावर आहेत आणि काशी नगरी ही त्रिशूळावर आहे. वर्णन असं आलेलं आहे. सखा कशाला म्हणतात? त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, दोन्ही सारखे सारखे. हे दोन्ही सारखे सारखे आहेत, विश्वनाथ विठ्ठल सखे. पण हा भेद जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत परमार्थाची वाटचाल माणसाला कळणार नाही. मी तर म्हणतो अशा अज्ञानापेक्षा परमार्थापासून दूर राहून भजन करणारा व्यक्ती कधी उत्तम असतो, कारण त्याच्या मस्तिष्कामध्ये भेद नसतो. मग त्याला जाणीव सुद्धा नसेल, त्याला नेणीव सुद्धा नसेल, पण एखाद्याचं फक्त बोट पकडून त्यानं जर भगवंताचं भजन केलं, हरी उच्चारणी सदा पाही मोक्ष, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा, सतत जर भजन घडत असेल. शिवमहापुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम, एकदा म्हणून कधी मोक्ष भेटत नाही किंवा कल्याणही होत नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यम मुखम व्याहरते सदा, तन्मुखम पावनम तीर्थ सर्व पाप विनाशनम. सदा त्याच्यातही आहे आणि सदा याच्यातही आहे. सदाशिवाय परमार्थच नाही. फक्त एकादशीचं व्रत केलं म्हणजे परमार्थ घडत नाही. दररोज चालणाऱ्या हरिपाठाची उपासना, संध्या आणि भजन याच्यावर परमार्थिक साधना चालत असते. विठ्ठल म्हणाल महाराज एखादं तरी उदाहरण देऊन टाका की ज्यांचा परमार्थाशी संबंध नव्हता तरी फक्त भजन केल्यामुळे जगाचा मालक त्यांच्याकडे गेला. आहे ना. 22 जानेवारी जवळ आली की सगळ्यांच्या स्मार्टफोनला एक आगडी वेगळी रिंगटोन लागते. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मीठे मीठे बेर हाथों से खिलाऊंगी, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. राम आमचे सख्य असतील, तुमचे चुलते तर असतील किमान. प्रत्येक वेळेस तेच नका सांगायला लावू मला. एकदा टाळी वाजवा, भजन करा काहीतरी. नाही नाही थांबा ना. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. बोला राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. ओ राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम, राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. ओ राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम. ओ राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम, राजा राम राम सीता राम. ही जी रिंगटोन वाजत होती ना, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, ती कुणाची भूमिका दर्शवते? शबरीची. माझा प्रश्न आहे तुमच्या करता, शबरीला प्रभुराम माहित नव्हते? ज्यावेळेस ज्या निमित्तानं घर सोडून आली ना, त्या निमित्तामध्ये रामाचा कार्यकारण संबंध नव्हता. वनामध्ये सुद्धा ज्यांची सेवा करायला लागली त्या मतंग ऋषीचा आणि त्या शबरीचा सुद्धा संबंध नव्हता. पण ज्यावेळेस मतंग ऋषीला आश्रम सोडून जाण्याची वेळ आली ना, की शबरी खरं तर कोण कुठली तू मला माहित नाही, मी कोण कुठला तुला माहित नाही, तरी अविरत साधू म्हणून माझी सेवा केली ना. आणि साधू एका ठिकाणी राहून चालत नाही, मला आज आश्रम सोडायचा आहे, पण ऐक माझं आराध्य दैवत आहे प्रभू श्रीरामचंद्र. मला तर भेट झाली नाही, पण ऐक त्या भगवंताचं भजन मी इथून गेल्यानंतर या आश्रमामध्ये कायम गुंजत राहावं, याकरता तू त्या परमात्म्याचं भजन करत बस.
माझ्या पदरामध्ये पडणारं फळ मी आज तुझ्या पदरामध्ये टाकतो. ज्या जगाच्या मालकाची उपासना मी अविरत करत आलो ना, त्याची भेट मला नाही झाली तरी चालेल, पण तुला झाल्याशिवाय राहणार नाही. माझा आशीर्वाद तुला आहे. मला सांगायचंय तुम्हाला, योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी, योगी जपी तपी संन्यासी योगानुयोग डोंगरामध्ये जातात. डोक्यावरचे केस जटेच्या स्वरूपात जमिनीपर्यंत येऊन सुद्धा ज्यांच्या स्वप्नातही न जाणारा देव शबरीकडं स्वतः चालत गेलाय. कशामुळं? काय केलं तिनं तिच्या जीवनामध्ये? काहीच नाही. एकाच ठिकाणी बसायची. रोज अंतःकरणामध्ये फक्त एकच ध्यास असायचा, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, रामचरण सुखदाई, भजमन रामचरण सुखदाई. त्या शबरीच्या जीवनातला एक प्रसंग तर एवढा गोड सांगितलाय महाराज. त्या शबरीला कोणीतरी प्रश्न केला, का ग बाई, लोक 10 रुपयाचं नारळ, 2 रुपयाचा कापूर, 3 रुपयाच्या अगरबत्त्या, 20 रुपयाचं सगळं जमा करतात, 20 रुपयाच्या मोबदल्यात 20-20 लाख रुपयाची मागणी करतात. तू कशा करता एवढं भजन करतायत? तिला लक्षात आलं, जर मी भजन केलं तर लोक मला सुद्धा या स्वार्थी हेतून पाहतील की हिचा सुद्धा काहीतरी हेतू असेल म्हणून भजन चाललं असेल. मग तिनं देवाला आधीच क्लिअर करून टाकलं, देवा ऐका बरं का, मी तुम्हाला इथपर्यंत बोलवते, पण याचा अर्थ हा नाही की जशी ती पावन झाली शिळा अहिल्या, गौतम ऋषींची पत्नी ज्याप्रमाणे दगड झाली होती, तिला मोक्षा करता तुमच्या चरणरजाची गरज होती, माझा तसा हेतू नाही बरं का. मी जानकी नाही बरं का की माझं हरण झालंय, मला आता मुक्त व्हायचंय त्याच्यामुळे मी तुम्हाला हाक देते. नाही, सुंदर पद आहेत. मी ना हिल्या श्रापित नारी, मी न जानकी राजकुमारी, दिन राती रे वेडी शबरी, वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन, तुझ्या पदाचे अखंड चिंतन, ही माझी साधना. रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील. मी ना हिल्या श्रापित नारी, मग बोलवते कशाला? मी न जानकी राजकुमारी, मग बोलवते कशाला? म्हटले, मेल्यानंतर कोणी स्वर्ग पाहला आणि कोणी नाही पाहला महाराज. एकदा जर राम आलेत आणि त्यांच्या चरणावर जर डोकं ठेवलं ना, तर जिवंतपणी स्वर्ग इथपर्यंत आला असा मला अनुभव प्राप्त होईल. पतित पावन श्री रघुनाथा, एकदाच ये जाता जाता, पाहिन पूजिन टेकीन माथा, तोच स्वर्ग मग इथेच येईल, पुरेपणा जीवना. रामा रघुनंदना. तिनं काहीच नाही केलं, तिनं फक्त एक काम केलं, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, रघुकुल नंदन कब आओगे, बिलन की झोपड़िया. रामा रामा रटते रटते. तिने एवढं भजन केलं, एवढं भजन केलं की साक्षात जगाचे मालक तिथपर्यंत चालत गेले आणि तिला मोक्ष नाही, स्वरूपता म्हणजे स्वतःच्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतलं. कशाचं फळ? हरी उच्चारणी. सदा हरीचं उच्चारण सदा घडलं, तिला मोक्षाचा अधिकार आहे म्हणून. जाणीव नेणीव तिला माहित नव्हतं राम कसे आहेत, कुठं भेटतील, येतील का नाही. ते तर फक्त घर सोडून तिथपर्यंत आलेली होती. पण जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. याकरता केलं तरी काय, तिनं भजन केलं. मग भजन करण्याकरता आपापलं प्रत्येकाचा उपास्य देवता वेगळं असते. जी उपास्य देवता असेल त्याचं भजन करणं इथं अनुमान प्रमाण म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी मांडलेलं आहे. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कडी काळाचा रे गणाई. तिथं कडी काळाला सुद्धा प्रवेश करता येत नाही. एवढा अधिकार त्या नामचिंतनाचा आहे की तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीव जंतुसी केवीकडे. नामाचा अधिकार एवढा मोठा आहे. काकडा आरतीमध्ये काही प्रमाण येतात, त्यातलं एक प्रमाण एवढं सुंदर आहे, जपतप अनुष्ठान व्यर्थ का असया करणे. तीर्थ व्रत यमने मन लगे देवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा.
याचा अर्थ भगवंताचं नुसतं भजन केल्यामुळं जर एवढे मोठे पातक फेल ठरत असतील तर भगवंताच्या नामचिंतनाच्या समोर वेदाला सुद्धा अधिकार त्या ठिकाणी आपला गाजवता येत नाही. हे भगवंताच्या नामाचं स्वाभाविक त्या ठिकाणी अधिकार आहे, धर्म आहे. या धर्माचाच आतापर्यंत आधार घेत साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये क्रांती केली आणि आपल्याला सुद्धा आधार देत असताना फक्त नामाचा आधार देऊन ही क्रांती करायला सांगितली. कल्पना करा महाराज, एक वारकरी इथून निघतो तर पंढरपूर जाईपर्यंत फक्त 2 नावं त्याच्या मुखामध्ये असतात, ज्ञानोबा तुकाराम. आज नुसतं ज्ञानोबा तुकाराम म्हटल्यानंतर इथं कीर्तनकार पोहोचेपर्यंत तग लावून वाट पाहत असता लोक, कीर्तनकार आले का नाही आले, कीर्तनकार आलेत का नाही आलेत, कीर्तनकार आलेत का नाही आलेत. ज्या ज्ञानोबाऱ्यांना आयुष्यात एकदा मांडे खायची इच्छा निर्माण झाली होती ना, आज त्या ज्ञानोबाऱ्यांचं फक्त ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की 10-10 लाख वारकऱ्यांपैकी एकही वारकरी उपाशी झोपत नाही. तरी ज्ञानोबाऱ्यांची तक्रार त्याही काळात नव्हती आणि ज्ञानोबाऱ्यांची तक्रार याही काळामध्ये नाही. हा परमार्थच असा आहे जो मातृवात्सल्यानं युक्त आहेत. ज्ञानोबाऱ्यांचा अभंग हे मातृवात्सल्याचे प्रत्येक शब्द ज्ञानोबाऱ्यांनी तेवढे पुटपुटून काढलेले आहेत समाजाकरता की बाबांनो, अरे या जगाच्या पाठीवर तुम्हाला पांडुरंग सोडून दुसरा कोणी थारा देणार नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूदरा, आयुष्यभराची जर शिदोरी आहे पण अंतकाळामध्ये सुद्धा नुसतं एकदा पांडुरंग जरी म्हटलं ना तरी तो तेवढ्या मोक्षाचा अधिकारी तुम्हाला ठरवून देत असतो. फक्त त्याकरता त्याचं स्मरण करा, त्याचं आठवण करा आणि त्याच्या नामाची आरोडी द्या. विठोबा रखुमाई मोक्ष सदा, तो मोक्षाचा अधिकारी. नारायण हरी उच्चारनामाचा आपापल्या उपास्य देवतेप्रमाणे तेथे कडी काळाचा रिगणाई, तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते वेदाला सुद्धा कळालं नाही. मग ते जीव जंतुसी सामान्य जीवाला कळणार तरी कसं. कल्पना करा, वेदांत शास्त्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे, पंचदशीमध्ये असं वर्णन आलेलं आहे, गंगावत गजगंडवत गगणवत गांगे यवत गे यवत ये पापम क्षमयंती संगतिव्रता मेदान शृंगारिणो येषाम चित्तम अतीव निर्मतरम येषाम न भग्नम व्रतम ते सर्वान सुखयंती प्रतिदिनम ते साधो दुर्लभा. गंगावत गजगंडवत गगणवत गांगे यवत गे यवत. सूत्र फार विस्तारानं आहे, मला फक्त मुद्दा एवढा सांगायचा आहे, ते साधो हो दुर्लभा. गगनवत म्हणजे आकाशाला तरी मर्यादा आहेत महाराज, आकाशामध्ये तरी भेद आहेत. शास्त्राचं गणित आहे, या आकाशाची उपमा जर आपल्या आईला द्यायची म्हटली तर आकाश रंग बदलतं पण आई कधी रंग बदलत नाही. समुद्राविषयी बोलायचं झाल्यास समुद्राच्या पाण्यामध्ये किती अथंग पाणी असलं तरी भेद आहे. ते पाणी पिण्याकरता चालत नाही, कोणत्याच वापराकरता चालत नाही. पण आईचं अंतकरण हे स्वाभाविकता समुद्रापेक्षाही व्यापकतेनं आपल्याला त्या ठिकाणी पाहण्याकरता मिळतं. आणि ज्याप्रमाणे आईचं अंतकरण आहे, आमच्या विठोबाला आम्ही विठाई म्हणतो, त्याप्रमाणे त्याचं अंतकरण सुद्धा व्यापक आहे. त्याच्यामुळं तो तुम्हाला मोक्ष देत असताना मागं पुढं विचार करणार नाही. एवढंच नाही, ज्याला कळाला आणि ज्यानं या नारायण नामाचा पाठ केला मेल्यानंतर मोक्ष भेटेल तेव्हा भेटेल, पण जिवंतपणी या ठिकाणी भूवैकुंठामध्ये तुम्हाला तो अनुभव प्राप्त होत असतो. अभंगाचं ज्ञानदेवा नारायण पाठ, ज्ञानदेवा नारायण पाठ, ज्ञानदेवा नारायण पाठ, ज्ञानदेवा नारायण नारायण पाठ. सर्वत्र वैकुंठ
पुण्याची गणना पुन्हा पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना फुलाची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे ज्ञानदेव फड नारायण पाठ नारायण नामाच्या केलेल्या पाठाचं फड सर्वत्र वैकुंठ केले असे सार्वत्रिक आपल्याला वैकुंठ पाहण्याकरता मिळतो, अनुभूती घेण्याकरता मिळते. वारकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी जर तुम्ही गेलात, एक प्रमाण जे आपण आवर्जून म्हणत असतो, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, पण ते तरणे त्याच ठिकाणी होत असतात ज्या ठिकाणी वैकुंठाची अनुभूती त्यांना येत असते, त्याशिवाय एवढं बळ प्राप्त होत नाही. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये ही साधना आपल्या जीवनामध्ये असावी. आई वडील आपल्याला जे मार्ग दाखवून जात असतात, या मार्गाच्या ऋणातून उतराई होण्याकरता आपण ज्या या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो, निश्चितच दोन प्रकारच्या घटना असतात. या कार्यक्रमात केल्यानंतर फळ काय, न केल्यानंतर फळ काय तेवढं सांगतो आणि थांबतो. जगाच्या पाठीवर हे कर्म केलं तर वैकुंठातले शब्द असतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे तया. अन्नाही केले तर आहा कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. मग दुराचारी यादीमध्ये जायचंय का सद्विचारी यादीमध्ये जायचंय, हे आपलं आपल्यावर अवलंबून असते. माणसाला स्वतःची उंची स्वतःच्या बळावर वाढवता येऊ शकते, पण मला तरी असं वाटतं स्वतःच्या उंचीपेक्षा माणसाच्या विचाराची उंची फार गरजेची असते. आमचे योगेश बाबा विनेकरी, आपल्या परिसराचं वैभव, सहज एक दिवस चर्चा चालू झाली. योगेश बाबा, काय तुम्हाला मान्यता आहे समाजामध्ये? तुमची उंची तेवढी नाही महाराज, तुम्हाला कोण बोलेल, कोण तुम्हाला माईक देईल गायला, पण विचारांची उंची एवढी, कोण बोलेल? अरे बोलणारे जर पायावर नाही वाकवले तर काही झालं. त्या दिवसापासून ठरवलं. आणि एक सांगू का तुम्हाला, कदाचित इथल्या वक्त्याच्या एकदा दर्शन नाही घेता आलं तरी चालेल, पण ज्यांच्या खांद्यावर तो विणा असतो ना, आमचे गुरुजी एक नेहमी वाक्य सांगायचे महाराज, प्रत्येकाला कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या खांद्यावर जायचं असतं, पण कुणाच्या ना कुणाच्या खांद्यावर जायच्या आधी एकदा तरी वारकरी संप्रदायातला विणा आपल्या खांद्यावर घ्यायचा, जिवंतपणी मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, ज्ञानदेव फड नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. वैकुंठवासी गंगा भागीरथी सीताबाई आदरणीय मातोश्रीच्या निमित्तानं जे या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या समस्त परिवारांनी या ठिकाणी केलं, मानवी जीवनामध्ये त्यांच्या आईंनी केलेल्या संस्कारांचं, आजींनी केलेल्या संस्काराचं दर्शन या कार्यक्रमातून आपल्याला या ठिकाणी होत आहेत. ज्यांच्या अनुकूल आणि शृंगारमय अशा प्रकारच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत तालमर्षी, आपल्या परिसराचं वैभव आदरणीय श्रद्धेय पूजनीय आमचे हेमंत बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामवंत गानकोकिळा आदरणीय श्रद्धेय आमचे गोरख महाराज गतेर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्रद्धेय आमचे परमार्थातील सहकारी मित्र आमचे रमेश बाबा गिरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे विनेकरी बाबा योगेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपल्या संप्रदायाचं आणि आपल्या कन्हेरवाडीचं रत्न आदरणीय श्रद्धेय पूजनीय योगेशजी महाराज जाधव कन्हेरवाडीकर श्रद्धेय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराजांच्याच मार्गदर्शनामध्ये हा कीर्तन सोहळा आजचा एक दिवशीय संपन्न होत आहेत.
खरं तर आजचा आमचा जो दौरा होता हा पंढरपूरच्या मार्फत पुढच्या वर्षी आम्ही ज्यांच्याकडं अध्ययन केलं, श्री गुरु आचार्य वेदांताचार्य हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर मुमुक्षु पाठशाळा पंढरपूर, भाऊंचा पुण्यस्मरणाचा तपपूर्ती सोहळा पुढच्या वर्षामध्ये आहे, ज्यामध्ये मानस अशा प्रकारचा आहे की जे संत होऊन गेले त्या संत वंश परंपरेतले अजूनही त्यांचे वंशज आतापर्यंत आहेत. आणि मला असं वाटतं योगेश बाबांच्या माध्यमातून आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य कान्होबाराय महाराजांसारखे या परिसरामध्ये कीर्तनकार येऊन गेलेत, कान्होबाराय महाराज देऊकर. आणि पुढच्या वर्षीला आमच्या दाताडा नगरीमध्ये, श्री क्षेत्र दाताडा नगरीमध्ये, भाऊंच्या जन्मभूमीमध्ये आत्तापर्यंत जेवढे वंशज हजर आहेत ते सगळीची सगळी एकाच दिवशी एकाच व्यासपीठावर दाताड्यामध्ये भाऊंच्या पुण्यस्मरणाला त्या ठिकाणी हजर राहणार आहे. आणि तुमच्याकरता स्वाभिमानाचा एक विषय सांगून जातो, व्यक्त होणार नव्हतो पण आताच व्यक्त होऊन जातो. गाव आपलं आहे कनेरवाडी. मला येतानाच मी फक्त फोटो काढत आलो, तुमचे नाही, निसर्गाचे नाही, किल्ल्याचे नाही. काय करू मी तुमचं आता? मी आतापर्यंत जास्तीत जास्त एवढा शिवलिंग पाहिला होता, अजूनही ध्यानात नाही येत. मी जेव्हा ते धोडंबेवर निघालो ना, ही मागची प्रतिकृती पाहिली तर मी म्हटलं एवढा मोठा शिवलिंग इथं कोण प्रस्थापित केला असेल. आणि जसा जसा जवळ येत गेलो फोटो काढत काढत काढत, फोटो वाढत असेल तर कीर्तन झाल्या मोबाईल बघा. इथं आल्यानंतर मला लक्षात आलं एवढं मोठं निसर्गरम्य वातावरण. आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये मला कोणीतरी सांगितलं आमचे योगेश बाबा कुठं गेले नाही, तुम्हाला जायचं काय काम आहे? लोकांना शिवलिंग हा खाली असतो, तुम्हाला डोक्यावर वर स्थापन करून दिलाय देवादिदेव महादेवांनी, अजून काय पाहिजे? मानवी जीवनामध्ये ही साधना सगळ्या ठिकाणी करून येत नाही. शास्त्र असं सांगतं, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षेना. मला महत्त्वाचा पुढचा मुद्दा असं सांगायचा आहे. आदरणीय परमस्नेही परम पूजनीय तुमच्या आपल्या गावचं परिसराचं वैभव आमचे योगेश महाराज जाधव. मी परत सांगतो, ही सूचना एवढ्या लवकर करायची नव्हती पण आपलंच गाव असल्यामुळे या गावामध्ये सांगणं गरजेचं आहे. आम्ही प्रतिवर्षी महाराष्ट्रातल्या नामवंत आणि मोठ्या व्यक्तींना पुरस्कार देत असतो, तेही आमच्या श्रीगुरूंच्या नावानं. आणि यावर्षी तुम्हाला स्वाभिमानानं सांगावंसं वाटेल, वारकरी युवा रत्न पुरस्कार 2027चा जर कोणाच्या नावावर जात असेल तर ते आमच्या योगेश महाराज कनेरवाडीकर यांना तो जाणार आहे. आता त्याची ॲडव्हर्टाइजमेंट खूप मोठी असते. मी जे तुम्हाला सांगितलं नाही, सकल संत यांच्या उपस्थितीमध्ये तो पुरस्कार असतो, तो एकदाच ते एक्सपोज होत असतो. पण सगळी आपली मंडळी आहेत आणि मला असं वाटतं इथं येणारी मंडळी ही जशी परिसरातली आहे तशी सगळी नातेवाईकातली असेल. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जावं. आणि माझा एक स्वाभाविक धर्म आहे महाराज, आपल्या व्यक्तीचं कौतुक आपल्यापासूनच सुरू करायला पाहिजे, त्यावेळेस जगामध्ये त्याला मान्यता असते. मी नेहमी सांगत असतो, एखादा कीर्तनकार महाराष्ट्रभर फिरू द्या महाराज, पण स्वतःच्या गावामध्ये जर उभा नसेल ना तर त्या कीर्तनकाला माझ्या दृष्टिकोनात तरी तेवढी महत्त्वता देता येणार नाही. परंतु योगेश महाराजांची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे त्यांच्या गावापासून तर त्यांच्या परिसरापर्यंत, आणि त्यांच्या परिसरापासून तर अख्ख्या महाराष्ट्रभर. जिथं गावामध्ये सप्ताह असतील तिथं ते कीर्तन करतील, यात नवल नाही. पण ज्या गावात सप्ताह नव्हते त्या गावातले बंद सप्ताहसुद्धा त्यांनी चालू केले. ही त्यांच्या जीवनातली क्रांती आहे हेमंतबाबा. आणि परमार्थातलं तारुण जो परमार्थ लोकांनी रिटायरमेंटवर नंतर नेलेला आहे की रिटायर झाल्यानंतर हेच करायचं आहे, तो परमार्थ जर आमच्यासारख्याच्या वाटेला तरुणपणामध्येच येत असेल तर याच्यापेक्षा मोठी श्रीमंती अजून असायची तरी काय. लोकांनी आमच्याकरता टाळी वाजवावी, लोकांनी आमचं कौतुक करावं, हा हेतू कधीचाच संपलेला आहे. ज्या दिवशी ज्ञानोबाराय तुकोबाराय निवृत्तीनाथ दादांनी आमची निवड कथा कीर्तनाकरता केली ना, त्याच दिवशी आमच्या जगातला सगळ्यात मोठा आमचा सत्कार होऊन गेला. त्याच्यानंतर आता लोकांकडून अपेक्षा नाही, आता फक्त अपेक्षा एकच आहे की युगानुयुग तप करून सुद्धा परमार्थ वाटेला येत नाही. तो जर आपल्या कनेरवाडीच्या वाटेला आला ना, तो जोपून ठेवणं आणि त्याला अजून वाढण्याकरता पाणी घालणं हे मात्र आपल्या हातामध्ये. सर्वांच्या चरणी प्रेमपूर्ण भावना समर्पित करतो. आदरणीय आमच्या दादांची श्री गणेश साऊंड सिस्टीम पालखेड, सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे, तुमच्याही चरणी प्रेमपूर्ण भावना समर्पित करतो. विठूचा गजर, बरोबर ना, विठूचा सोहळा, सुंदर अशा प्रकारचं आमच्या दादांचं यूट्यूब चॅनल, त्यांच्याही चरणी प्रेमपूर्ण भावना समर्पित करून, त्या बुजाडे परिवारांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यांच्याही चरणी प्रेमपूर्ण भावना समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल